देवस्थान चांगलं आहे, पण इथले जे पोलीस आणि जी पब्लिक आहे कर्मचारी ती एकदम खराब आहे आणि हे लोक पैसे घेऊन माणसांना सोडतात. बघू शकता तुम्ही इकडे. आणि त्यांच्या ट्रस्टीला सुद्धा माहित पडत नाही की पैसे घेऊन आतमध्ये सोडतात. व्हीआयपी दर्शन बंद असून सुद्धा त्यांनी पैसे घेऊन लोकांना आतमध्ये सोडत आहेत. आम्ही भीमाशंकर देवदर्शनासाठी गेलो होतो. तिथे हजारो सामान्य भक्त 7 ते 8 तास रांगेत उभे होते, पण काही लोक मागच्या मार्गाने जाऊन लगेच दर्शन घेताना दिसत होते. या प्रकारामुळे अनेक भाविकांमध्ये नाराजी होती. देवाच्या दारी सर्व भक्त सामान्य असायला हवेत. जर कुठे नियम मोडले जात असतील किंवा कुणाला पैशाच्या जोरावर प्राधान्य दिले जात असेल तर त्याची निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. जर तुमच्याजवळ पैसा, ओळख असेल तर तुम्ही या देवस्थानाला भेट देऊ शकता, अन्यथा सामान्य भक्तांना लवकर दर्शन मिळणार नाही. जर तुमच्याकडे 7 ते 8 तास एक्स्ट्रा टाइम असेल तर तुम्ही या देवस्थानाला भेट देऊ शकता. आता तुम्ही ऐकलं असेल की प्रत्येक वर्दीमध्ये चोर नसतो. तर आता तसेच आम्हाला एक चांगले माणूस तिथे भेटले आम्हाला. ते सुद्धा पोलीस कर्मचारी होते आय थिंक. तर ते म्हणले की तुमच्याजवळ पैसे असतील तर तुम्ही इथे या, अन्यथा तुमचं दर्शन होणार नाही. कारण त्यांना सुद्धा हे प्रकरण आवडलं नाही, म्हणून ते आपल्या व्हिडिओमध्ये येऊन 2 शब्द बोललेले आहेत, ते तुम्ही ऐका. तुमच्याकडे पैसा असेल तरच भीमाशंकरला या, नाहीतर 7-8 घंटे तुम्हाला लाईनमध्ये लावावं लागेल नाही का. बाकी तर दुसरं काही नाही, एवढंच होतं. पोलिसांबद्दल काही नाही बोलायचं. आता पोलिसांना काय बोलायचं. आता माणसं पोलिसाच्या वर्दीमध्ये तशी माणसं असतात, त्यांना काय बोलणार आपण. जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. योग्य व्यवस्था आणि सर्वांसाठी समान न्याय मिळावा हीच अपेक्षा. धन्यवाद.